देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत् शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुं गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमसि आदिलक्ष्यम् एकं नित्यं विमलम् अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि। रामो राजमणि सदा विजयते रामं रमेशं भजे रामेणाभिहता निशाचरचमु रामाय तस्मै नमः। रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहं रामे चित्तया सदा भवतु मे भो राम मामुदरं। राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनामस्तत्तुल्यं श्रीराम नाम वरानने। रामा मी तव दास दास म्हणवी माते कशाचे भय रामा जाईन ज्या स्थळी सुखघना होईल तेथे जय। रामाया भुवनत्रयी तुझविणे नाही तुझ्या तारक रामा तू सकलार्थ पूर्ण करशे तू तात मी बालक तू तात मी बालक। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। अस्तिगिरिसमस्यात् कज्जलं सिन्धुपात्रे सुरतुर्वरशाखा लेखनी पत्रमुर्वी लिखति यदि गृहीत्वा शारदा सर्वकालं तदपि तव गुणानामीश पारं न याति। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपाल तया ठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश। ओम नमः पार्वती पदे हर हर महादेव। गोपाल कृष्ण भगवान श्री गुरुदेव दत्त 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 सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की बजरंग बली की जय। नाथ महाराज की राजा विराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। सनातन धर्म की जय सब संतन की जय। सर्वेश्वर भगवान की जय। नारायण भगवान की जय। भारत माता की जय। गीता माता की जय। गंगा माता की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। आज के आनंद की जय। महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। काशी विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे। काशी अमरनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। त्र्यंबक राजा ब्रह्मगिरी ब्रह्मगिरी जुळ जुळ गंगा वाहे श्री। त्र्यंबक राजा ब्रह्मगिरी ब्रह्मगिरी झुळ झुळ गंगा वाही श्री। त्र्यंबक राजा ब्रह्मगिरी ब्रह्मगिरी झुळ झुळ गंगा वाहे श्री। त्र्यंबक राजा ब्रह्मगिरी ब्रह्मगिरी झुळ झुळ गंगा वाही श्री। ओ झुळ झुळ गंगा वाहे श्री
मुखाने राम श्रीराम जय राम जय जय राम हाताने टाळे मुखाने राम श्रीराम जय राम जय जय राम हाताने टाळे मुखाने राम श्रीराम जय राम जय जय राम हाताने टाळे मुखाने राम श्रीराम जय राम जय जय राम ओ श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय जय राम हाताने टाळे मुखाने राम श्रीराम जय जय राम हाताने टाळे मुखाने राम श्री राम जय जय राम ओ जगदंबा ग, जगदंबा आई भवानी जगदंबा 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 आई भवानी जगदंबा ओ जगदंबा ग, जगदंबा आई भवानी जगदंबा 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 आई भवानी जगदंबा ओ आई भवानी जगदंबा माता रेणुका जगदंबा आई भवानी जगदंबा माता रेणुका जगदंबा आई भवानी जगदंबा सप्तशृंगी तू जगदंबा आई भवानी जगदंबा सप्तशृंगी तू जगदंबा ओ आई भवानी जगदंबा तुळजा भवानी जगदंबा आई भवानी जगदंबा तुळजा भवानी जगदंबा जगदंबा ग, जगदंबा आई भवानी जगदंबा 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 आई भवानी जगदंबा हाताने टाळे मुखाने राम श्रीराम जय जय राम हाताने टाळे मुखाने राम श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम हो श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम हो श्रीराम जय राम श्रीराम जय जय राम हाताने टाळे काणे राम श्रीराम जय राम हाताने टाळे जय श्रीराम श्रीराम जय राम बरोबर आहे सांग पुढे सगळं ऐकू स्वामी जनार्दन संत जनार्दन संत स्वामी जनार्दन संत जनार्दन
जनार्दन संत बाबा जनार्दन संत जनार्दन संत भोळ्या भक्तांचे भगवंत भोळ्या भक्तांचे भगवंत भोळ्या भक्तांचे भगवंत भोळ्या भक्तांचे भगवंत स्वामी जनार्दन संत जनार्दन संत स्वामी जनार्दन संत जनार्दन संत बाबा जनार्दन संत जनार्दन संत बाबा बाबा जनार्दन संत जनार्दन संत भोळ्या भक्तांचे भगवंत भोळ्या भक्तांचे भगवंत भोळ्या भक्तांचे भगवंत भोळ्या भक्तांचे भगवंत स्वामी जनार्दन संत जनार्दन संत स्वामी जनार्दन संत जनार्दन संत बाबा जनार्दन संत जनार्दन संत बाबा बाबा जनार्दन संत जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन हो जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी 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 जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन आहा जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मार्गेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सर्वाश्वर भगवान की जय यज्ञ नारायण भगवान की जय सब संतन की जय जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन आवाज येतो का सगळ्यांना पाठीमागपर्यंत हो हो मला काय वाटतं असं मग? येतो 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 ना मी लाईव्ह चालत अच्छा हो सॉरी असो वंदनी व्यासपीठ परम आदरणीय परमवंदनीय परम पूजनीय त्यागी विराग वितराग यती वेशधारी सद्गुरु सेवापरायण माधवगिरीजी महाराज ज्यांच्या प्रमुख उपस्थितीत मार्गदर्शनानं हा कार्यक्रम सुरू आहे. सोन्याला सुगंध तसा सत्संगाला संगीताचा साज देणारे सद्गुरु सेवापरायण सन्मित्र माझे लाडके परमपूज्य संतगिरी महाराज, सर्व यतिवेशधारी महाराज मंडळी, रमण महर्षी, सर्वांमध्ये जवळपास ज्येष्ठत्वाचा शिक्का बसावा असा सद्गुरु सेवापरायण व्यक्तिमत्वापैकी एक वंदनीय परशुरामगिरीजी महाराज, श्रवणगिरीजी महाराज, देवाबाबा, आणखी कोण आहे बाबा? बस भजनी मंडळ भजनी मंडळ तर आहेच, त्यांना एक काय शब्दात बस. संगीताची साथ देणारी सगळी मंडळी. जातेगावच्या डोंगरावर पहिला बाबाजींचा सत्कार्याचा धर्मध्वज कुरवला गेला. आशुतोष महामृत्युंजय भूतनाथ भवानीपती भोलेनाथ भगवान पिनाकेश्वर महादेवाच्या मंदिराचं काम सुरू असतानापासून आजपर्यंत ज्या पावन परिवाराच्या 4 पिढ्यांनी सेवेत प्रत्यर्पण केलं, त्या कानडे परिवाराचा एक पुण्यात्मा अंबादास कानडे, ज्याची अनेक वर्ष आपल्या आश्रमामध्ये सेवा आहे. अध्यक्ष मधुभाऊ, सर्व विश्वस्त मंडळ, भजनी मंडळ, पाहुणे मंडळी, व्याही मंडळी, स्नेही मंडळी, साऊंड सिस्टीम, मंडप सिस्टीम, फराळ शिजवणारे, फराळ देणारे, फराळ वाढणारे, फराळ खाणारे आणि सामुदायिक जपानुष्ठानाच्या परम सत्कार्यात समर्पित झालेले आपण सर्व पुण्यात्मे, महिला मंडळ, महिला अत्यंत
गौरवपूर्वक उल्लेख करतो त्या मंडळाचा इथल्या. 16 जिल्ह्यामध्ये रामकथेला गेल्यावर त्यांचे उदाहरण मी देतो. आदर्श कसा असावा प्रापंचिक महिलांचा, तर जाऊन बघा नाशिकच्या आश्रमातल्या आमच्या महिला भगिनी, त्यांची सेवा. साऊंड सिस्टीमपासून तर सर्व मंडळी, स्वयंसेवक मंडळी, भक्त मंडळ, भजनी मंडळ, युवक मंडळ, किशोर मंडळ, वृद्ध मंडळी, संगीतज्ञ आणि सत्संगप्रेमी समस्त उपस्थित या आश्रमात आणि या विज्ञानाच्या माध्यमातून घर बसल्या सत्संगाचा आनंद घेणाऱ्या सर्व पुण्यात्म्यांच्या ठाई सप्रेम जय जनार्दन. भारताच्या दिव्य संत परंपरेचे अर्वाचीन वर्षी राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरी महाराजांच्या स्थापन केलेल्या या सर्वाश्वर महादेव मंदिर आश्रमाच्या पवित्र गोदावरीच्या उत्तर काठावर, जिथं जीवनातल्या महानतम गहन प्रश्नांची उत्तरं शोधता येतील अशी ही भूमी, ही भूमिका, ही पावनभूमी. आणि या ठिकाणी बाबाजींनी निर्माण केलेली आश्रम व्यवस्था, मंदिर आणि सुरू केलेली सामुदायिक जपानुष्ठानाची अक्षय तृतीयेची परंपरा जी आजपर्यंत अव्याहत चालू आहे, ती चालू ठेवण्यासाठी तन मन धनाने प्रत्यर्पित असलेल्या सर्व पुण्यात्म्याप्रती धन्यवाद देतो. त्याच कार्यक्रमाचा 2025 सालचा हा उत्सव आज 6व्या दिवसाच्या वाङ्मयीन सत्संग सेवेचं पुष्प देवगुरुदेवांच्या चरणावर समर्पित करण्यासाठी निमंत्रित दिलं. त्याप्रमाणे मी आलो, बसलो आणि बोलू लागलो. दुसरं काय बोलायचं आहे आणि आहे काय त्याच्याशिवाय दुसरं, अर्थात सद्गुरूंशिवाय. आणि म्हणून ब्रह्मविद्येच्या पर्यंकावर पौडलेल्या प्रतिभेचे प्राणेश्वर माऊली ज्ञानेश्वर आपल्या भावार्थ दीपिका अर्थात ज्ञानेश्वरीमधून गुरुवंदना जागोजागी करतायत. त्यातला एक अत्यंत आवडता ओवीचा भाग जो आपल्या कायम कंठस्थ आहे, स्मरणात आहे आणि सेवेत आहे, मज हृदयी सद्गुरू. माऊली म्हणतात मज हृदयी सद्गुरू. कशावरून म्हणतायत? तेने तरलो हा संसार पुरू, म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी. ज्याच्या जीवनात विवेक आहे तोच सत्तरती लोकांस्तरती. का तर त्यांच्या हृदयात त्यांनी अधिष्ठान अभिभूत सद्गुरूंना धारण केलं आहे. गुरूंच्या बाबतीत माऊलींचं हे कडेलोट करणारं विधान आहे. याच्या साधकाचा, साधनेचा, परिणामाचा आणि अधिष्ठानाचा खूप मोठा महिमा आहे. तुमच्या सगळ्या अनुष्ठानार्थींच्याकडे पाहिल्यावर असं वाटायला लागतं की पुन्हा लहान व्हावं आणि तुमच्यात येऊन बसावं. का? कारण आम्ही इतके लहान होतो तेव्हा हे कळत नव्हतं. दुर्दैव असेल, आईच्या पोटातून जन्माला येणाऱ्या लेकराला काही कळत नाही का? काहीच कळत नाही. काही कळत नाही का? काहीच कळत नाही. हां, काही कळत नाही की काहीच कळत नाही? काही कळत नाही. काहीच कळत नाही म्हणावं तर आईचा स्पर्श कसा कळतो? आईचं स्तनपान करावंसं वाटतं, कसं कळतं? थंडी कशी कळते? गरमाट कशी कळते? रडणं कसं कळतं? काहीतरी कळतंय. समजून घ्या, बालकाला जन्मलेल्या काही कळत नाही हे खरं आहे, पण काहीच कळत नाही हे खोटं आहे. आणि म्हणून हे कळणं कधी समजलं आपल्याला? जन्माला आल्यावर. आम्ही तर असं म्हणू की आईच्या गर्भात सुद्धा, हो ना बाबा, त्या बाळाला संस्कार मिळालेले असतात, ते घेत असतं. ही एक विज्ञानाची कमालच आहे की 7व्या महिन्यात आईच्या गर्भात त्या बाळाला आईची भाषा कळते, स्वरही ओळख येतो आणि आसपास काय चाललं तेही कळतं. आणि तसं जर नसतं तर आईच्या पोटात भक्तराज प्रल्हाद परब्रह्म परमात्म्याचं नाम कसं शिकलं असेल?
हिरण्यकश्यप तपश्चर्याला जाताना आपली बायको कयाधू एकटीच ठेवून गेले आणि इंद्राने पाहिली की आपल्या शत्रूची बायको आहे, घातली रथात आणि पळवली. ती सगर्भा होती, ती गरोदर होती. नारदांनी अडवलं की वैर तिच्या नवऱ्याशी का तिच्याशी? बाई माणसाशी काय वैर करतो? शरम आहे का नाही तुला काही? क्षमा मागितली, सोडून दिली, आता ठेवायची कुठे? मग एका संतांच्या आश्रमात ठेवली आणि त्या संतांच्या आश्रमात अखंड आईच्या पोटात भक्तराज प्रल्हाद शिकत होते. नारायण नारायण ओम सत्यनारायण नारायण ओम नारायण नारायण ओम नारायण नारायण ओम सत्यनारायण नारायण ओम जय सद्गुरुदेवा. महाभारतात तुम्हाला माहिती आहे, आईच्या पोटात उत्तरेच्या गर्भात अभिमन्यू शिकला होता चक्रव्यूह कसं तोडायचं, आणि ते चक्रव्यूह तोडलं त्यांनी, पण बाहेर यायचं माहीत नव्हतं. आईच्या पोटात शिकता येतं, संस्कार घेता येतो, आणि 7व्या महिन्यापासून बाळाच्या त्या वृत्ती, त्या प्रवृत्ती, त्या संवेदना समाजाला समजतात. असं नसतं. तर पुण्यश्लोक महाराजा दशरथांना पुत्र नव्हता म्हणून कुलगुरू वसिष्ठांनी पुत्र कामेष्टी यज्ञाचं आयोजन केलं. यज्ञ नारायणचं प्राकट्य आहे आणि प्रसाद दिला. तो प्रसाद सेवन केला. त्यानंतर 7 महिन्यांनी त्याचा रिझल्ट हवा होता कुलगुरू वसिष्ठांना, की आपण ज्या हेतून यज्ञ केला, प्रसाद वितरण केला आणि तो राजमाता कौसल्याने भक्षण केला, त्याची परिणिती काय आहे, नक्की तो लागू पडला की नाही. पण पुरुष माणसाला राणीच्या, महाराणीच्या, परस्त्रीच्या अंतःपुरात जायला परवानगी नसते. जाऊ नये, बोलावलं तरी जाऊ नये. मग करायचं काय? टेस्ट करण्यासाठी कुलगुरू वसिष्ठांनी आपली धर्मपत्नी अरुंधतीला पाठवलं की तुला सगळं माहीत आहे. याचा अर्थ ऋषीमुनींच्या बायकासुद्धा तेवढ्याच अभ्यासू होत्या. जा, तू एक महिला आहेस, राजमाता कौसल्या महिला आहे, आणि तिच्या जवळ जाऊन तिची बॉडी लँग्वेज तपास, तिची देहबोली, तिचं बसणं, तिचं उठणं, तिचं बघणं, तिचं ऐकणं, तिचं देणं, तिचं घेणं, एकंदरीत तिच्या अंग प्रत्यंगाच्या आणि मनाच्या हालचालीतून मला सांग की ज्या हेतून यज्ञ नारायणच्या प्रकटीकरणानंतर मिळालेला प्रसाद राजमाता कौसल्याला दिला, तो उचित अवतार तिच्या गर्भामध्ये आला की नाही. केवढी खडतर तपस्या आहे. आणि प्रत्येक महिलेच्याही बाबतीत तसं असतं, आणि तो कळावा म्हणून एक संस्कार आहे, डोहाळे जेवण. तिच्या इच्छा, तिच्या खाण्याची इच्छा, रंग कुठल्या कपड्याचा आवडतो त्याची इच्छा, कुठं जावंसं वाटतं, काय पाहावंसं वाटतं, काय ऐकावंसं वाटतं, काय द्यावंसं वाटतं, काय घ्यावंसं वाटतं, अनेक प्रकारच्या खुणांमधून, तिच्या आचार प्रणाली, विचार प्रणालीमधून तिच्या गर्भातल्या बाळाची पुष्कळशी माहिती समाजाला मिळते. आणि म्हणून सनातन वैदिक धर्ममूल्यामध्ये हा डोहाळे जेवण हा एक संस्कार मानला आहे. राजमाता कौसल्याला भेटल्या आहे अरुंधतीजी, आणि मग हवा पाण्याच्या गप्पा झाल्या. विचारलं राजमाता कौसल्याला की आता तुम्हाला कसं वाटतंय? ती म्हणाली काही सांगताच येत नाही हो गुरुमाता, मला काही सांगताच येत नाही, मला काही कळत पण नाही. म्हणजे मोकळं बोला, तुम्हाला आता काय वाटतं? 7वा महिना लागला आहे, शोधायचं होतं आज कोण आलाय. सांगितलं, पृथ्वीकडे पाहिलं. कौसल्या माता सांगताय की असं वाटतं पृथ्वी मी तयार केली आहे. सूर्याकडे पाहिल्यावर वाटतं हा सूर्य मी तयार केला आहे. समुद्राकडे पाहिल्यावर असं वाटतं समुद्र मी तयार केला आहे. पंचमहाभूत मी तयार केली आहेत. एवढंच नाही, तुकोबारायांच्या सर्वश्रेष्ठ स्वानुभवाचा साक्षात्काराचा जो उद्घोष बाहेर पडला, अनुरणीय थोकडा तुका आकाश एवढा, ती अनुभूती राजमाता कौसल्या बोलत होती. न पुण्यम न पापम न सौख्यम न दुःखम न मंत्रो न तीर्थम न वेदा न यज्ञ अहम भोजनम नैव भोजन न भोगता चिदानंद रूपा शिवोहम शिवोहम. कौसल्या मातेला नमस्कार केला आणि अरुंधती माता
कुलगुरू वसिष्ठांना सांगायला गेली की तुमचा प्रसाद फलद्रूप झाला आहे. सांगायची गरज नाही. ते संस्कार बालपणापासून गर्भापासून जे गुरुमाऊली जनार्दन स्वामींना मिळाले. बालपणी ज्या शिवनामाचे बाळ कडू वाजले हो बालपणी ज्या शिवनामाचे बाळ कडू वाजले माय माळसा पाटील स्वकुळा माय माळसा पाटील स्वकुळा कळसा चढविले जनार्दन कळसा चढविले आरती निष्काम यतीवर मौनगिरी मुळीचे आरती निष्काम यतीवर मौनगिरी मुळीचे. बाळाला काही कळत नाही का? काहीच कळत नाही. जर संस्कार शून्य असेल तर कळणार नाही, मरेपर्यंत कळणार नाही. अशी संगत, असे संस्कार, अशी साधना, अशी आहार प्रणाली, विहार प्रणाली, विचार प्रणाली, संगत, सेवा, श्रमदान, ज्ञान नसेल आला तसाच गेला. एक होती म्हातारीन, ती लहानपणीच मेली. आता म्हातारीन लहानपणी कशी मेली? लहानपणी भेंडी आवडत होती, मरेपर्यंत भेंडीच आवडत होती, बदलच नाही काही. एवढा प्रपंच आवडतो, कळत नाही. चपला कशा ठेवायच्या त्याही कळत नाही. बाकीचं काय सांगू तुम्हाला? अरे काय चाललंय काय? आम्ही स्नान करून येतो घरून ही सेवा करायला, इथं पाय द्यायला जागा नाही राहिली. अशा चपला टाकतात का रस्त्यात? लक्षात घ्या, आपली चप्पल सार्वजनिक ठिकाणी किंवा घरात अशा ठिकाणी ठेवा, अशी जोडून ठेवा भिंतीला किंवा काहीतरी अशा आडोशाला किंवा आधाराला की जी कुणाला ओलांडता येत नाही, ओलांडता येणार नाही. कुठे फेकू नका. तुमची चप्पल ओलांडता येईल अशी मधोमध कुठे फेकली, जर ती कोणी ओलांडली एकानी दोघांनी तिघांनी 10 100 लोकांनी, तर ओलांडणाराचे निम्मे पाप ताप आणि दोष तुम्हाला येतात. म्हणून चप्पल ओलांडू देऊ नका. साध्या साध्या गोष्टी कळत नाही, प्रपंच कळत नाही, धड तर परमार्थ कुठला? ज्याचे ऐहिक धड नाही त्याचे परत्र पुससी काही. ते लोटन दादा आले, त्यांना माहिती आहे दहिवडला मागच्या 15 रामकथा झाली. रात्री 11 वाजता भगवान श्रीराम सीतेचा लग्न सोहळ्याचा कार्यक्रम झाला आणि मी असं बोलून गेलो सहज की नवरदेव म्हटल्यावर कट्यार पाहिजे, मंडावळ पाहिजे, अमुक पाहिजे, असं काहीतरी बोलत होतो. करगोटा द्यावा, नारळ द्यावा. आणि त्या बायांना विचारलं, पुष्कळ 2-3 हजार बाया होत्या. म्हणलं करगोटा का द्यायचा बहिणीने भावाला? म्हणून माहीत नाही. हे माहीत आहे का तुम्हाला? हा काय चाललंय काय? कट्यार का बांधायची नवरदेवाला? त्याला काही लढाई करायचे का? लिंब कापायचे? माहीत नाही. सूत्र विसरलो आम्ही, फक्त कॉपी करायला लागलो. औक्षण का करायचं? कुठल्या दिव्याने कधी करायचं? भाऊबीजेला आणि दिवाळीलाच फक्त अधिकार आहे कणकेचा दिव्याचा, पण कणकेचे देवा एकटा शुभ आहे म्हणून त्याच्याजवळ 2 मुटकुळे ठेवतात बायका दिवाळीत. इकडं आहे ना असं, ते मुटकुळेमध्ये असे काय ते असे करत नाही. काय प्रकार आहे हा मुटकुळे? त्या बायांना विचारलं मी, दहिवडच्या उमरान सौंदर्याकडचं दहिवड, हे मुटकुळे म्हणजे काय? म्हणजे माहीत नाही. मग काय भाकरी खायला माहिती आहे फक्त तुम्हाला? काहीच माहीत नाही. मग करता कशा काय? म्हणजे यांनी केलं म्हणजे आम्ही केलं. अंधा करू नको. एखाद्या विद्वानाकडून प्रज्ञावानाकडून समजून घ्या याच्यामागे काय आधार आहे. म्हणजे तुम्ही सांगा, रात्री 11ला प्रवचन संपलं, मी रूमवर गेलो, 12 वाजता 100 बाया माझ्या खोलीसमोर येऊन बसल्या. आत्ता सांगा आम्ही झोपून नाही देणार. वा रे धंदा. तुम्ही नाशिकला या म्हणलं, बायांना सांगितलं चांगलं कळेल. मग नाशिकला कोणाला भेटू? आमच्या महिला मंडळाला भेटा. त्यातली त्यात काही नावं सांगा. म्हणलं भेटा आमच्या काठेबाईंना भेटा, उज्ज्वला ताईला भेटा, आमच्या अध्यक्ष रिकामेबाई आहे ना. हे 10-12 नावं मी सांगितले. हे सगळं तुम्हाला शिकवतील. त्यांना काय माहिती? हजारो प्रवचन ऐकलेत त्यांनी, तुमच्यासारखा भाकर खाऊ नये त्या. मी का सांगतो? कळावं. मिळणं वेगळं, कळणं वेगळं. मिळालं पण कळालं नाही तर वाया जातं. आणि मनानं करू नका काही. मनोमार्गे गेला तो तेथेच मुकला. आता काल परवाची गोष्ट आहे. अशी चर्चा चालली होती. मी आपलं आम्ही जिज्ञासू असतो ना, मग त्यांच्या गप्पा चालल्या. म्हणजे रामाचं रामफळ, सीतेचं सीताफळ,
लक्ष्मणाचं बकुळ फळ, भरताचं कोणतं फळ? आता आपला विषय नव्हता ना, आपल्याला भाग घ्यायचा नव्हता, पण यांच्या अकला किती पाजळतात हे लोक बघा. खच पडला, खल पडला. रामफळ माहिती आहे, सीताफळ माहिती आहे, बकुळ माहिती, मग भरताचं कोणतं फळ कोणाला सांगताय ना. तेवढाच बबन आला. मग काय चाललं भानगडी? म्हणजे अरे ते असं असं आहे, रामाचं रामफळ, सीताफळ आणि लक्ष्मणाचं बकुळ फळ, भरताचं काय फळ? म्हणजे मला माहिती आहे. कसं काय? आणि भरताचं फळ वांग. अरे येड्या, वांग्याचं काय समज? ती वांग्यात दिसतो. मी आता बोर्ड वाचला, भरताचं वांग इथं मिळेल. भरताचं वांग म्हणजे त्या भरताचं वांग का ह्या वांग्याचं भरीत? मनोमार्गे गेला. समजून घ्या, त्याच्यासाठी गुरुची आवश्यकता आहे, आणि गुरुची आवश्यकता आहे त्यालाच काही मिळेल. म्हणून करू नका काही संत संग, करू नका काही संत संग, करू नका काही संत संग, करू नका काही संत संग. पूर्वीचा दोरा उगवे, पूर्वीचा दोरा उगवे, करू नका काही संत संग, करू नका काही संत संग. तिकडून येऊ द्या, त्यांच्याकडून मिळू द्या, त्यांच्या हाताने येऊ द्या, त्यांच्या तत्वाने येऊ द्या, त्यांच्या मार्गदर्शनाने येऊ द्या, त्यांच्या बोधाने येऊ द्या. आपले अक्कल पाजळू नका. गुरु तेथे ज्ञान. शहरामध्ये भाजी विकायला त्या बाया येतात पाठीवरून. 2 दिवस झाले का बरोबर त्या गल्ल्या ठरलेल्या. कधी कधी असं होतं, भाजीवाली तीच पण भाजी बदललेली असते. कधी मेथी विकायला आणते, कधी शेपू, तशी मिळेल तशी. कधी कधी भाज्यांचं सीझन असतं, फळं विकायला, पण ते येणार म्हणजे येणार. बरं त्या गल्लीत ठरलेल्या तारखा वार, ते घरं माहिती, कोणच्या घरात किती माणसं आहे, कोणाला शेपू आवडती, हे सुद्धा त्या भाजी विकणाऱ्यांना माहिती राहते की इथं शेपू घेणार आहे. काही नाही, टाळ्या वाजव काही कारण नाही, किरकोळ गोष्ट आहे. कुठेही टाळ्या वाजवत आहे, कुठे शेपू घेत नाही त्यांना माहिती आहे. आणि सीझन भाज्यांचा नसला का फळं विकायला तीच बाई. पाठीतलं मटेरियल बदलतं, बाई तीच. फळंसुद्धा सीझनप्रमाणे आणतात. कधी सीताफळ, तर कधी चिंच, तर कधी आंबे, तर कधी काय, तर कधी काय. असं बोरं विकायला आलेली त्या बाई आवाज दिला. तिला माहिती यांच्या घरात लेकरू आहे दुसरीत शिकणार आहे. याने ऐकलं का हे बोरासाठी आरडाओरडा करणार. पोरगं पळत आलं, त्याची आई मागून आली, घे ना भाऊ, घे गोड बरं, खाऊन पाय, खाऊन पाय. ते पोरं म्हणतो मी नाही घेणार, घे घे घे, माझ्याकडे पैसे नाही. म्हणे तू कुठं पैसे मागितले, घे. नेहमीचे गिऱ्हाईक आहे, तुझी आई माझी मैत्रिणी, घे भाऊ. बाबल्या घे भाऊ. बाबल्या नाही घेणार, घे भाऊ, तुझ्या हाताने घे, तुला काय लागेल ते घे. नाहीच घ्यायला. खूप रावण्या केल्या त्या बाबल्याच्या आईला. वाटलं माझं पोरगं किती गोड आहे, आपल्या हाताने घेतच नाही. अशी मर्यादा पाहिजे. वा, आता बाबल्या किती सावट आहे त्या आईला माहीत नव्हतं अजून. सगळे प्रकार झाले. ते काही बोरं घ्यायला त्याने, मग शेवटी बोरावाली म्हणाली इकडे मी माझ्या हाताने देते, मग ते घेशील. मग घेईल म्हणे. बोरं घेतले. घरात आल्यावर आई म्हणे का रे तुला एवढा आग्रह केला का म्हणून घेतले? म्हणे मम्मी माझ्या हाताने किती आले असे? 2 नाही तर 3. तिच्या हाताने किती आले? दोन्ही खिसे भरून, चड्डीची खिसे भरला आणि तोंडाचा बोक नाही भरला. त्यांचं देणं किती आहे, आपलं घेणं किती आहे. देणाराचे हात हजारो, दुबळी माझी झोळी. मोठ्यांच्या, महापुरुषांच्या, प्रज्ञावंतांच्या, ज्ञानवंतांच्या, प्रतिभावंतांच्या माध्यमातून येऊ द्या. आणि म्हणूनच ते द्यायला चालले आहेत. ते परत न्यायला येत नाही. भाजी विकायला आली म्हणजे भाजी विकूनच जाणार आहे ती. ते सुद्धा त्याच्यासाठी चाललेत. ठरवून आले भाजी विकणारे, फळ विकणारे, तसे ते पण ठरवून येतात. आणि काय ठरवतात? दहेगावच्या संता जगती आला जे कैसा, हे दहेगावच्या संता जगती आला जे कैसा. अनाथ या भक्तांची उपदेश करीतो ऐसा. अनाथ या भक्तांची उपदेश करीतो
शगन मार्ग सांगे भक्ती ज्ञान एक मुखाने बोला बोला जय जय जनार्दन एक मुखाने बोला बोला जय जय जनार्दन. असे महापुरुष प्राप्त झाल्यावर काय करावं? हमने अपना सर झुका दिया गुरुदेव तुम्हारे चरणों में हमने अपना सर झुका दिया गुरुदेव तुम्हारे चरणों में गुरुदेव तुम्हारे चरणों में गुरुदेव तुम्हारे चरणों में भगवान तुम्हारे चरणों में भगवान तुम्हारे चरणों में हमने अपना सर झुका दिया गुरुदेव तुम्हारे चरणों में हमने अपना सर झुका दिया गुरुदेव तुम्हारे चरणों में. बस अंबादास फक्त 25 मिनिटे एक एक ओढ घ्यायची प्लीज. काय मिळेल त्यांच्या कुशीत जाऊन? त्यांना शरण गेल्यावर काय मिळेल? मी असं विचारतो, काय मिळणार नाही हे सांगा. 7 महिन्याच्या बाळाला आईच्या कुशीत काहीतरी मिळतं. संस्कार. आईच्या गर्भात नरका मासाच्या पोतडीला लागून अंधारात रवरवात राहणारा तो वळवळणारा गर्भ आपल्या मातेच्या गर्भात राहून जर आईच्या कुशीत राहून काही जर मिळवत असेल संस्कार, तर एका सत्पुरुषाच्या सत्कार्यात साधनेच्या 7 दिवसात तुम्हाला काही मिळणार नाही असं कसं म्हणताय तुम्ही? कसं म्हणताय तुम्ही? गुरुदेवांची कूस ही आपल्या आईच्या पेक्षा निश्चित मोठी आहे, ज्येष्ठ आहे, श्रेष्ठ आहे आणि सर्वस्व देणारी आहे. ते त्याच्यासाठी आले आहे. 7 दिवसात या कुशीत जी परमार्थाची ऊब मिळणार आहे, जे ज्ञान, जो बोध, जे संस्कार, जो संयम, जी दृष्टी, जी प्रेरणा मिळणार आहे, क्वचित कुठे मिळेल. कारण ते देण्यासाठीच ते आले आहे. म्हणून त्यांना म्हटलंय हमने अपना सर झुका दिया गुरु देव. काय वापरलंय? गुरुदेव. देव. देव म्हणजे काय? अंबादास खूप लांब बसला. देव म्हणजे काय? त्यांना सांगू द्या. देव म्हणजे काय? देव म्हणजे शक्ती. शक्ती. छा, जो देतो तो देव. ओके. आणि जो घेतो तो राक्षस. घेतो, संग्रह करतो आणि भोगतो तो राक्षस, पण जो आहे तो सगळं देतो तो देव. सद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांनी 75 वर्षाच्या अमृतमय आयुष्यामध्ये काय नाही दिलं जगाला समजून घ्या. जन्माला येण्यापूर्वीपासून तर जन्माला आलेल्या त्या कर्मभूमीपासून तर अक्षरशः महानिर्वाण स्थानापर्यंत काय नाही दिलं. जन्मभूमी सुद्धा तशी नाही ठेवली. जन्मभूमी जा पुनीत वसते असे रहे गाव. हो जन्मभूमी जा पुनीत वसते असे रहे गाव. पवित्र केला परिसर ज्यांनी, पवित्र केला परिसर ज्यांनी, पाडून दिव्य प्रभा जागरण, पाडून दिव्य प्रभा. आरती निष्कामयतीवर मौनगिरी मुनीची, जय जय आरती निष्कामयतीवर मौनगिरी मुनीची. अगोदर जन्मभूमी पावन केली. जन्मभूमी ज्या पुनीत वस्ती असे देहगाव पवित्र केला. काय केला? पवित्र केला परिसर. जन्मभूमी केली आणि जन्मदात्री नाही केली का? त्याग करी संसारा विटून पाटील जन्म त्याग करी. चाल लावून ना बस मला पुण्याचे बी भस्म त्याग करी. त्याग करी संसार विटोनी पाटील जन्मकुळी. माया माळसा चढवी कळसात हे गाव उजळी. भस्मले पुढे प्रभात काळी मंगलमय वेळी.
प्रभू जवळी. पवित्र केला परिसर ज्यांनी पाडून दिव्य प्रभाव ज्ञानाचा आणि जन्मभूमी जननी म्हणजे मातेसहित माय माळसा. काय दिलं मातेला? कळसावर नेलं. विश्वातल्या सर्वोच्च आत्यंतिक दुःख निवृत्तीपूर्वक सुखाच्या कळसावर नेलं. माय म्हाळसा चढवी कळसा दहेगाव उजळून टाकलं. काय दिलंय? लहानपणी म्हाळसाईनं चिमूटभर साखर द्यावी जनुबाबाला, पण तोंडात नाही टाकली बाबाजींनी. घराच्या मागे जावं, कुठे वारुळ आहे का मुंग्यांचं, आणि बाळ मुठीतली ती साखर वारुळ दिसल्यावर त्या मुंग्यांना टाकावी. शेकडो मुंग्याने एक एक कण उचलल्यावर तिथं जनुबाबाने नाचावं. ते द्यायला आले होते, खायला नाही, साठवायला नाही, लुबाडायला नाही. धान्य रास जन उपकारा. कशासाठी होती? काय चाले बाबा ती? धान्य रास जन उपकारा देत दीन नच जाथारा. धान्य रास जन उपकारा देत दीन नच जाथारा. धर्म हाची हृदय प्यारा मुनी सावळा. धर्म हाची हृदय प्यारा मुनी सावळा. वेरूळच्या यज्ञात हे म्हटलं आणि घळघळ पाणी आलं डोळ्यात. नारायणा आम्हाला देव दिला तर सावळा दिला, कारण रामही सावळा, कृष्णही सावळा, आणि आमचा देवही धर्म हाच हृदयी प्यारा मुनी सावळा. कोणता धर्म? धान्य रास जन उपकारा. जे अनाथ आहे त्यांना सनाथ केलं, जे भयग्रस्त आहे त्यांना निर्भय केलं, जे आपदग्रस्त आहे त्यांना आपदग्रस्त मुक्त केलंय. बाबाजींनी जे अज्ञानी त्यांना ज्ञान दिलंय. बाबाजीने भरकटलेल्या दिशा असेल त्यांना दिशा दिली. जे जडत्वानं गाडले गेले होते अज्ञान त्यांना उठायची प्रेरणा दिली. जे उठून बसले त्यांना चालायची प्रेरणा दिली. जे चालायला लागले त्यांना गती घ्या म्हणून प्रेरणा दिली. आणि ज्यांनी गती घेतली त्याला उचित स्थळ पोचण्याची प्रेरणा दिली. काय नाही दिलं बाबाजींनी? काय नाही दिलं? मला सांगू द्या. सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरी महाराजांनी काय नाही दिलं? ज्ञान भक्तीच्या काढून शाळा भक्ती मार्ग उजळी. ज्ञान भक्तीच्या काढून शाळा भक्ती मार्ग उजळी. दीन बालके वसतिगृहातून धन्यवाद उजळी. दीन बालके वसतिगृहातून धन्यवाद उजळी. हो अस्मरे पुणी प्रभात काळी मंगलमय वेळी. स्वामी जनार्दन मौनगिरी मुनी बसे प्रभू जवळी. कुणाला मंत्रविद्या, कुणाला तंत्रविद्या, कुणाला काय आपापल्या पात्रतेप्रमाणे लोक घेत होते आणि उद्धारून जात होते. 75 वर्ष रे, जन्मल्यापासून महानिर्वाणापर्यंत. सांगू द्या ना मला. जन्म नव्हता तेव्हा निर्गुण होते आणि महानिर्वाणानंतर निर्गुण झाले. जन्मभूमीला तीर्थाचा दर्जा देऊन परमार्थ केला आणि महानिर्वाणानंतर समाधी घेतल्यावरही तिथे परमार्थ चालू ठेवला. समाधिस्थ पर्यावरी वरती गुप्त रूपे फिरसी. समाधिस्थ पर्यावरी वरती गुप्त रूपे फिरशी. जो कोणी भाग्याचा त्याशी अनुग्रह देशी. जो कोणी भाग्याचा त्याशी अनुग्रह देशी. आणि म्हणून त्यांची पात्रता म्हणत नाही मी. त्यांची खरी खूण कुठली असेल तर ते परब्रह्म परमात्म्याचाच अवतार आहे. कारण ते सगुणाच्याही अलीकडं आहे आणि निर्गुणाच्याही पलीकडे माझे बाबाजी आहे. कार्य करतात आजही अखंडपणे, अनंत काळ करतील. बाबा सगुणाचे सगुणाच्या ऐलती निर्गुणाच्या पैलती. सगुणाच्या ऐलती निर्गुणाच्या पैलती उभी आहे माझी गुरु
समत्वम ब्रह्म उच्चते हा जिवंतपणे आम्ही अनुभवला बाबांच्या जीवनात. समत्वम ब्रह्म उच्चते, तिथं भेद नव्हता. आणि जिथं भेद येते तर भक्ती असूच शकत नाही. अद्वैत सिद्धांत. वंडा बैलांनी एखाद्या वेळेस जास्त केनी हाकली, परशुराम बाबाला सांगितलं जा लवकर जा, गोळे करून आणा कणकेचे, गूळ टाका त्याच्यात थोडे. आणि बाबाजी स्वतःच्या हातात घेऊन त्या बैलाला खाऊ घालायची, आई जशी लेकराला. आम्ही पाहिलंय बाबाजींच्या महानिर्वाणापूर्वी 3 तास देवा प्रायोपेशन सुरू केलं. भेटायला परशुराम बाबा आले होते माऊली हॉस्पिटलमध्ये, लांबून पाहिलं आणि त्यांची सेवा बाबाजींना आठवली. अरे परशुराम काय देऊ तुला, जे मागितलं ते दिलं असतं. त्याने सांगितलं काहीच नको, काहीच नको देवा, द्यायचंच असेल तर एकच द्या. जय जय जनार्दन देवा निरंतर घडो तुमची सेवा. 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 बाबाजी त्र्यंबकेश्वरला होते. हृदयेश्वर महादेव मंदिराचं काम चालू होतं. भाद्रपद महिना होता, सकाळची वेळ होती. मला ऑफिसमध्ये जाण्यापूर्वी दर्शनाला जायची सवय होती. मी गेलो तिथं जिथं काजूचा बाग संपतो आपल्या अलीकडे, त्या कोपऱ्यावर बाबाजी बसले होते. आणि सहज बसलो मी पण, आणि बाबाजी बसले. बोलत होतो आम्ही, अर्थात परमार्थ, दुसरा विषय नाही. आणि सहज बाबाजींच्या हातामध्ये असं ते मांडीवर असं एक ते घाम बी मिळतो, ते पुसायचा फडका. भाद्रपद महिन्यात गरम होतं सगळं. आणि तो असं बाबाजी हा घाम पुसणं त्यांच्या हातून खाली पडला. साधी गोष्ट, पांढरा रुमाल खाली पडला आणि बाबाजीने असं केलं, असं उचलला. किती साधी गोष्ट आहे, सहज आपण पाहिलं नसतं. आणि एकदम ओरडले, अरे 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 भाऊजी काय झालं. मला वाटलं काय त्या गवतात काही चावलं का, काही चिमटा बसला की काय झालं. काय झालं बाबाजी. अरे बघला, अरे पाहिला, हत्या झाली. हत्या कसली हत्या बाबाजी. इथं काहीच नाही. गवताचा एक कवळा कोंब जमिनीतून उपटून आला. संन्याशाला गवताचा कोंबही उपटण्याची परवानगी नाही भाऊ. जिवंत कोंब मेला ही हिंसा झाली. बाबाजीने एक दिवस उपवास करून प्रायश्चित्त घेतलं. हे ब्रह्मत्वाचं दर्शन टाळ्या इथं वाजवलं पाहिजे. मेंढरासारखे बसू नका. काय होती आपल्या गुरुदेवांची आचार प्रणाली, विचार प्रणाली काय होती, पात्रता काय होता, अधिकार. बाथरूमच्या कड्या नाही बदलतायत. 4 पिढ्या झाल्या तुम्हाला. बोटावर मोजण्या इतक्या वयात. जिथं गाढवत चालत नाही तिथं मंदिर बांधले. कसे बांधले असतील. माझ्या बाबांची ऐका, माझ्या बाबांची ऐका ख्याती ख्याती ख्याती. शिवालय बांधिले किती, शिवालय बांधिले किती, शिवालय बांधिले किती. जाते गावी पिनाकेश्वर बांधिले पहिले मंदिर. ख्याती केली अजरामर फक्त ते वनदी. माझ्या बाबांची ऐका ख्याती ख्याती ख्याती. शिवालय बांधिले किती, शिवालय बांधिले किती. काय नाही दिलं जगाला बाबाजींनी. आणि म्हणून इतकं सहज, इतकं सहज, इतकं सुलभ मिळत असतील. आणि जरी ते टाळतील त्यांच्या दुर्दैवाला काय रडावं का. हा, परभणीकर महाराज म्हणायचे, रंगनाथ महाराज, लग्न केल्यावर त्या बाईला लेकरू होईलच याची गॅरंटी नाही, पण झालं ते नवऱ्याशिवाय नाही एवढं नक्की. गुरु केल्यावर उद्धार होईलच. प्रत्येकाच्या पात्रतेवर, साधनेवर अवलंबून आहे. पण झालाच उद्धार एखाद्या शिष्याचा तो गुरुशिवाय नाही, हे 100% खरं आहे. आणि म्हणून 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 गुरु केला पाहिजे. बाबांनी काल सांगितलं, ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला, कबूल. पण ज्याने केला आणि तरी वाया गेले त्यांना काय म्हणणार.
गुरु केले तरी वाया गेले. अंबादास म्हणतो काय केले राहून गुरुच्या संगतीला. भक्तीचा तो मार्ग दिसला आम्हाला, काय केले राहून गुरुच्या संगतीला. कलियुगातील एकच शक्ती गुरु जनार्दन आहे जगती. भक्ताशी ते प्रवचन करती, कुणी ऐकुनी सोडून देती. कान असूनी बहिरे होती, डोळे असूनी आंधळे बनती. वाईट विचारी भंगून जाती, जाण्याचा ते मार्ग ही धरती. काही भक्त निघूनही जाती, काय पारखा आश्रमाचा आम्हाला. काय केले राहून गुरुच्या संगतीला. भक्तीचा तो मार्ग दिला आम्हाला. काय केले राहून गुरुच्या संगतीला. गुरूंचे संकेत कळले पाहिजे. मी भाऊ पाटील आहे, कबूल आहे तुम्हाला सगळ्यांना. मी भाऊ पाटील आहे हे मला कळण्यासाठी मी कोणता आरसा पाहू? अंबादास, मी भाऊ पाटील आहे हे मला कळण्यासाठी रोज आरसा पाहावा लागतो का? हां, मुंडीचा हलवा हो की नाही? गरज नाही का? माहिती आहे आपल्याला. आरसा पाहिला तरी तो काय दाखवणार? जास्तीत जास्त रूप. पण एक आरसा असा दिलाय देवानं, श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकूर. तो आरसा हा मनरूपी आरसा, ज्याच्यावर अज्ञानाची धूळ लागली आहे ती गुरुदेवांच्या कृपेने दूर गेल्यावर कळतं. आरसा फक्त रूप दाखवतो. सद्गुरूंच्या सन्मुख झाला तर स्वरूप दिसेल, सद्गुरूला शरण गेला तर स्वभाव कळेल, आणि सद्गुरूला समर्पित झाला तर सामर्थ्य मिळेल. एवढा अधिकार सद्गुरूंच्या जवळ जाण्यात आहे. आणि म्हणून ती पायधूळ खंडोगंती या भूमीत आहे. वर्षानुवर्षे बाबाजी इथं राहिले, जी तुमच्या अंग प्रत्यंगाला लागत आहेत, आणि तरीही जर इथं लक्ष लागत नसेल तर गुरु केल्यावर उद्धार होतो. पण गुरु करूनही जर झाला आणि त्याचं काय करायचं? का कळले नाही संकेत? कुठंतरी कमी पडतो. रविवारची सुट्टी होती, बाबाजी इथं होते, मी नाशिकला आलो. नगरपालिका सुट्टी नोकरीला, मग सकाळी आलो आणि 8:30-9 वाजले असेल काहीतरी. ते कमानीचं काम चालू होतं, बाबाजी तिथं बसले होते. पावसाळ्याचे दिवस होते, चिखल बिखल झाला सगळा असा थोडासा. आता काम चालू म्हटल्यावर वाळू सिमेंट चिखल बैल घोडे चालूच होतं. एक हाय फाय 2 गाड्या आल्या होत्या तिथं, कुठल्या मला माहीत नाही, आणि मी फार चौकशी करत नव्हतो. आपलं काय मागायचं त्यांच्याकडे? सद्गुरू समोर असल्यावर आणखी कोणाच्या मागे येणार? ते काय करणार आपल्याला? सद्गुरूसारखा असता पाठीराखा इतराचा लेखा. काय करायचं? कोण आले असतील बाबांचे त्या काळातले भक्त असतील, पण गर्भश्रीमंत असतील. बाबाही त्यांना आग्रह करत होते, चहा घेऊन जा साहेब, चहा घेऊन जा साहेब. ते म्हणे नको बाबाजी नको. आता त्यांना सगळं हाय फायची सवय, हातची खलरी बारदान. आणि त्याच्यात बाबाजीने हाक मारली, तो बाबा कोण? दरेकर बाबा, जे कधी शॅम्पू लावला नाही आयुष्यात, जटेला नाही दाढीला नाही. त्याच्या पायाला काय झालं होतं बाबा? ते हत्तीरोगासारखं हे एवढा पाय. अस्वच्छ पण होते थोडेसे, सेवेत होते, पण बाबाजी असं म्हणता का तुम्ही कपाळा राहा म्हणून? पा बराबरे बाबा किती चकाचक आहे, चमकून राहिले. कशाला घाणेरड राहायचं? त्याच्यात ते जाड पाय आणि त्याला भरपडे धरपडे. त्यांना चहा करा, ते तर आणखीच मेले ठार की याच्या हातून चहा. अरे बाप, तुम्हाला माहीत दरेकर बाबा लागले हाय हाय करायला, व्हायवा करा. आता काय बरं नाही म्हणता येणार. आणि त्या बरं मला हे काहीच माहीत नाही. मी आलो, दर्शन घेतलं, आणि बाबाजी मला म्हणे भाऊ जा भांडारा घाल, घे प्रसाद खाऊन, काय असेल ते भाकरी पोळी भाजी जेवून घे जा. म्हणून बरं बाबाजी. उठलो, इकडे ये, पण तुला चालेल का? अरे वा, तुला चालेल का भंडारा घरातलं? आता हे अगोदरचं मला काहीच माहीत नव्हतं. दरेकर बाबा आणि ते हाय फाय आणि ते चान नकार उकार सगळा. मी बाबाजी का बरं चालणार? चालेल का तुला? म्हणजे चालेल ना बाबाजी. आणि ज्याला इथला प्रसाद चालणार नाही त्याला पुढच्या जन्मी वटवागळाचा जन्म मिळतो, शास्त्र म्हणाले. ते सगळे उठले दरेकर बाबावर, जे कोणी चहा प्यायला. सत्य घटना आहे. असं काय करता? काय बघायला आला इथं? काय घ्यायला आला इथं?
गुरु केल्यावर उद्धार होतो कबूल, पण केल्यावरही उद्धार नाही झाला तर मग काय करायचं? ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. पण गुरु केल्यावरही जर नाही अपेक्षित प्राप्त झालं तर महाभारताची लढाई चालू होती. 11 दिवस भीष्माचार्य सेनापती होते. 5 दिवस भीष्माचार्यानंतर द्रोणाचार्य सेनापती होते. द्रोणाचार्य पडले आणि 16व्या दिवशी कर्णाला सेनापती पद मिळालं. 1 दिवस 1.5 दिवस अर्जुनाच्या समोरासमोर लढाई झाली. रणांगणात कडेलोट झाला लढाईचा आणि अर्जुनाच्या रथाचं चाक जमिनीत अटकलं, फसलं. तो खाली उतरला, धनुष्य ठेवून काढायला लागला. श्रीकृष्ण म्हणाले अर्जुना बाण मार. म्हणाले देवा ते आपलं असं ठरले, सोड रे. अर्जुनाने बाण लावल्यावर कर्ण म्हणाले हे धर्मयुद्ध नाही. श्रीकृष्ण म्हणाले भीमाला विषाचे लाडू दिले तेव्हा तुमचा धर्म कुठे गेला होता? तेव्हा कोठे गेला होता राधा सुद्धा तुझा धर्म? तुमच्याच घरातली कुलवधू तुमच्याच सेनापतीच्या समोर, सम्राटासमोर, कुरुवंशाच्या दरबारात द्रौपदीला विवस्त्र करताना, नागडी करताना तुमचा धर्म कुठे गेला होता? लाक्षागृहात पांडवांना जाळून मारण्याचं कपटकारस्थान केलं तेव्हा तुमचा धर्म कुठे गेला? आज धर्म आठवतो का तुला? सांग. एकापेक्षा एक उदाहरणं. एकाने एकाशी लढाईचा नियम ठरला होता. अभिमन्यूवर तुम्ही 1000 लोक तुटून पडले. त्या लेकरावर तुमची लायकी होती का लढाई करायची? का मारला अभिमन्यू कपटानं? तेव्हा कुठे गेला होता धर्म तुझा? अर्जुना हा इथंच सापडेल. अर्जुनाने बाण मारला आणि एका रट्ट्यात रक्ताच्या थारोळ्यात पडला. कोण? कर्ण. महापराक्रमी होता. नाही टाळ्या वाजवायच्या इथं. कुठे बावळ्यासारखं टाळ्या वाज. कोणी मेलं तर टाळ्या वाजवता का रे? कर्ण सामान्य होता का? सूर्यपुत्र होता तो. 5 पांडवांमध्ये जे गुणशक्ती होती, विद्या होती, योज तेज वै वीर्य धैर्य होतं, तेवढं एका कर्णामध्ये होतं. सूर्याचा अंश होता तो. चुकून रॉंग नंबर लागल्यामुळे गडबड झाली होती आणि अर्जुन नाचायला लागला. थै 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 नाचायला लागला. श्रीकृष्णाला म्हणे देवा देवा मी जिंकलो, मी जिंकलो, मी जिंकलो. जगातला सर्वात मोठा धनुर्धारी मी मारला, पाडला. मी हा पराक्रम केला, मी तो पराक्रम केला, मी असा अर्जुन. श्रीकृष्ण म्हणाले शांत राहा. का बरं शांत राहा? मी केलं नाही का? केलं ना. पण मी केलं असं का म्हणतोस? करावं पण मी केलं असं म्हणू नये अज्ञाने. काय बोलताय देवा? अंथरूण केलं अंगाचं, प्रयत्नाचे पर्वत उभे केले आम्ही. ऊन पाहिलं नाही, पाऊस पाहिला नाही, एवढी लढाई केली. मी मला असं का म्हणू देत नाही? विश्व पराक्रम केला मी. वेडायस का तू? अर्जुना वेडायस का? तू नाही मारला, तू नाही मारला कर्णाला. मग त्याचा रथ अटकला म्हणून. रथ का अटकला? रथ त्याचा असा अटकला की तो पशुपती अस्त्र मिळवायला गेला होता. कपट वेश करून भगवान परशुरामाकडे, गुरूंकडे गेला. विद्या घ्यायची होती पण कपट करून गेला. अर्जुना गुरूंकडे गेला, कपट करून गेला. मी क्षत्रिय म्हणून गेला. ते अस्त्र घ्यायचं होतं त्याला, अर्जुनाला मारायला. आणि जो गुरूंकडे जाऊन कपट सोडत नाही, कपट घेऊन जातो, स्वभावाचं कपट, त्याला काय मिळणार जगात दुसरं? गुरूंशी कपट याच्या इतकं पाप आहे का जगात? अर्जुना एवढा कपट केलं की ब्राह्मणाशिवाय ती विद्या कोणाला देत नाही. परशुराम म्हणाले हा म्हणाला मी ब्राह्मण आहे. दुपारची वेळ होती. परशुराम भगवानांना झोप लागली आणि याने मांडी दिली. मांडीवर डोकं ठेवलं आणि एक असा किडा होता कुठला जो कर्णाच्या जांघेत घुसला. कडक 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 चावतोय. रक्ताचा पाठ सुरू झाला. पण हा म्हणाले आपण जर मांडी हलवली तर गुरूंची झोप मोडेल, गुरूंची सेवा करायची, हेतू चांगला आहे. सहन केलं हेही चांगलं आहे. गंमत नाहीये. डास चावला तर धोत्राचे पितांबर होतात लोकांचे. आरपार जांघेत घुसला तो किडा. कर्ण हल्ला नाही. माझ्या गुरूंची झोप मोडायला नको. ही निष्ठा, ही सेवा, हे प्रत्यर्पण
बाजी काय म्हणतात, प्राणपणाला लावल्याची बाजी होती ती. योग्य केलं होतं त्याने. पण परशुरामाच्या अंगाखाली रक्ताचा लोळ गेला. काय गरम लागलं म्हणून उठून पाहिलं तर रक्ताचा पूर. काय झालं म्हणाले, जांगेत किडा चावला. मग उठला का नाही म्हणाले, तुमची झोप मोडेल. चांडाळा, एवढी जखम, एवढं रक्त, एवढं दुःख सहन केलं, याचा अर्थ तू क्षत्रिय नाही. खरंच सांग, राख करून टाकेल. म्हणाला, मी क्षत्रिय नाही आहे, मी ब्राह्मण नाही आहे, मी सूतपुत्र राधेय आहे. आणि एकदम परशुरामाच्या मुखातून वाणी गेली. गुरुशी कपट केलं. तुला विद्या घ्यायची, मग कबूल करायचं, क्षमा मागायची. गुरु जात पात पात नाही. आणि जे गुरु जातीत अडकतात ते गुरुच असू शकत नाही. कारण संतत्वाचं, गुरुत्वाचं लक्षण एक आहे की त्यांचं समत्वम ब्रह्म उच्चते, हा अधिकार असतो. मग ते प्रपंचात आहे की परमार्थात, ते प्रवासात आहे की झोपे, त्याच्याशी काहीच घेणं नाही. अखंड जातील तिथं त्यांना त्यांचा देव दिसतो. कांदा मुळा भाजीतही, हे अद्वैत साक्षात्काराचं दर्शन. कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी. 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 माझी 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 अवघी मिठाई माझी. अवघी मिठाई माझी माझी अवघी मिठाई. लसूण मिरची कोथिंबिरी. लसूण मिरची कोथिंबिरी. अवघा झाला माझा हरी. अवघा झाला माझा हरी. कांदा मुळा भाजी. कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी. हो हो, कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी. माझी 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 अवघी मिठाई माझी. अवघी मिठाई माझी. अवघी मिठाई. कर्ण कमी नव्हता. भगवान परशुराम अवतारच होते आणि तरी कर्ण पराभूत झाला. परशुरामांसारखे गुरु मिळून जर पराभव होत असेल, याचा अर्थ आपलं काहीतरी चुकलं. पराभव कुणाचा होतो, यश कुणाला मिळतं, यश पुण्याने लभ्यते, ते यश शुभ्र धवल पाहिजे. कपटाचा, काजळीचा कलंक त्याला नको. गुरूंच्या दरबारात येऊन जो कपट करत असेल, कपट करून गेला असेल, करणार असेल, त्याला आयुष्यात कुठंच यश मिळणार नाही. न प्रपंचात, न परमार्थात, न व्यापारात, न निवडणुकीत. मग ती ग्रामपंचायतीत असेल ना जिल्हा परिषदेची असेल. पण जर गुरूंशी कपट झाला असेल, गुरु समर्थ आहेत, पण याची पात्रता कुठं घासरली तर गुरूंच्या सेवेत कपट केलं म्हणून कर्ण मारला गेला. अर्जुना, तू नाही मारला, तो गुरूंच्या शापामुळे मारला. कशाला वल्गना करतो, तुझी ताकद नव्हती. 10 अर्जुन लटकले तर तो पडला नसता. तो सामान्य नाहीये, तो त्याच्या कर्माने मेलाय, तो त्याच्या कर्मानं पराभूत झालाय, तो त्याच्या कपट कारस्थानानं पराभूत झालाय. तू त्याचं श्रेय घेऊ नको, तू त्याचा विजय उत्सव साजरा करू नको. माझ्यामुळे झालं म्हणू नको, मी केलं म्हणू नको. लंका जाळली मारुतरायानं, राख झाली लंकेची. समुद्रावर इजवायला गेल्यावर वळून पाहिलं, आ बा 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 बा, काय करून टाकलंय. लंका जाळून टाकली 14 चौकड्यांच्या रावणाची. विजवता विजवता पाहिलं तर शेपटीला काही जखमच झालेली नव्हती. मारुतराय म्हणाले, तर मी शेपटीने लंका जाळली, मग शेपटी का नाही जळाली? हत्या गंमतच झाली. सगळं चिंध्या बिंद्या राखुंड काढलं, सगळं धुवून
शेपटीला डंक नाही कुठे. जर तुम्हाला निरंजन पेटवायची, दिवा पेटवायचा, चूल पेटवायची, गॅस पेटवायची, शेकोटी पेटवायची, आपण काडी पेटीत काडी असे करतो. काडी पेटली का ती दिव्याला किंवा कंदिलाला किंवा काय असेल ते पेटवतो. ती निरंजन पेटेपर्यंत ती काडी तशीच राहते का पेटून जाते? ती पण पेटते ना, कारण ती पेटल्याशिवाय निरंजन पेटत नाही. मग निरंजन पेटली आता तर काडी पण आता कामातून गेली आहे. मग जर शेपटीनी लंका जाळली असती तर शेपूट जळायला पाहिजे होती. शेपटी जळाली नाही याचा अर्थ मी जाळली नाही, शेपटीने जाळली नाही. मग लंका जाळली कोणी? मी कशाला अभिमान घेऊन मी केली मी केली मी केली? मी केलं म्हणू नका. करता करवी तत्व आहे, करता करवी तत्व आहे. आम्ही अशी मुलं पाहिले 5 किलो उचलत नव्हतं ते माणसं ट्रॅक्टरचं चाक उचलून पळताना पाहिले आम्ही. काय करू शकत नाही, शक्तियोग देऊ शकतात, शक्तिपात करू शकतात. गाढवाचे घोडे करू दृष्टी पुढे, हा त्यांचा अधिकार आम्ही पाहिलाय, अनुभवलाय अनेक वेळा. बाबा त्याला जमल का? का नाही जमणार. त्यांनी ठरवलं तर रेड्याच्या मुखातून वेद बोलवतील, त्यांनी ठरवलं तर मातीची भिंत चालवतील. संतांची कर्तुम कर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती जी ब्रह्मत्वाजवळ आहे ती सद्गुरू जनार्दन स्वामींजवळ होती. अशा अनेक प्रसंग घडलेले आहेत आणि नोंदलेले आहेत. त्यातले काही माणसं जिवंत आहे पाहिलेले. म्हणून इतके महान गुरु मिळाले म्हणून गर्व करू नका. तुम्ही अनुष्ठान केलं असं सांगू नका घरी जाऊन. घरी तर लई तूप खाताना भजन कुरडया खात्या, एवढी चमक आहे का तोंडावर? भगर खाऊन जे चमकून राहिले तुमचं रिफ्लेक्शन हे कशामुळे आहे? जपामुळे, तपामुळे, व्रतामुळे, संयमामुळे, मौनामुळे, सेवेमुळे सगळं कबूल. पण मी केलं म्हणू नका. मी जनार्दन बाबाला गुरु केला असं म्हणू नका. बाबाजींनी मला शिष्य म्हणून स्वीकारलं असं सांगा. आणि झालंच कधी मग असा गर्व, मग फटके मिळतात. मग कोणाला आधार घ्याल? जो वाचवणार आहे त्याच्याच विरोधात कपट केलं तर सोडविल कोण? गुरु कधीच कोणाचं वाईट चिंतित नाही, करतही नाही. अर्जुनाला सांगितलं होतं द्रोणाचार्यांनी, जगातला सर्वश्रेष्ठ श्रेष्ठ धनुर्धर तू राहशील. सर्व श्रेष्ठ, काळजीपूर्वक आहे का? श्रेष्ठ धनुर्धर तू राहशील अर्जुना. जंगलात गेले शिकारीला, एक कुत्र्याचा आवाज आला आणि डिस्टर्ब झाला अर्जुन. असा बाण कुठून आला, कुत्र्याच्या तोंडात घुसला, पण रक्त नाही निघालं, जखम नाही, पण तोंड बंद झालं. अर्जुन म्हणतो ही कोणाची कला आहे गुरुदेव? कुणी बाण मारलाय? म्हणजे शोधू आपण. कुत्र्याच्या मागे मागे गेले तर एक भिल्लाचा पोरगा प्रॅक्टिस करतात बाणाची, त्याचं नाव एकलव्य. जो याच्या आधी गुरुदेव द्रोणाचार्यांकडे गेला होता, कौरव पांडवांबरोबर मला हे शिकवा. द्रोणाचार्यांनी त्याला नाकारला, नाही देता येणार तुला. मग जंगलात गेला, मातीची मूर्ती केली, मातीच्या मूर्तीसमोर केली प्रॅक्टिस. तरी एवढा श्रेष्ठ ठरला की खरोखरच्या द्रोणाचार्यांच्या समोर शिकणारा अर्जुनही त्याच्या पुढे फिक्का पडला. मातीच्या मूर्तीसमोर एवढं मिळालं, इथं तर मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली आहे. मला सांगा, मग तुम्हाला त्या मूर्तीच्या प्रासादिक आशीर्वादानं सिद्धी मिळणार नाही का? यश मिळणार नाही का? ज्ञान मिळणार नाही का? सुख मिळणार नाही का? कोणाचा शिष्य? म्हणाले गुरुदेव तुमचा शिष्य मी. काय नाव? म्हणाले एकलव्य. आणि असं सांगितलं जातं. द्रोणाचार्य म्हणाले माझा शिष्य, मग गुरुदक्षिणा दे. सांगा, उजव्या हाताचा अंगठा कापून दे. 60 कण काढली, कट्यार भिल्लच होता तो. कापला अंगठा आणि खाली पडला, द्रोणात घेतला. घ्या गुरुदेव. द्रोणाचार्यांच्या डोळ्यात पाणी आलं. अरे 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 काय केलंस तू? जग हळहळलं. आजही 11,000 वर्ष झाले, आजही लोक रडतात. एकलव्याला असं कपट गुरुनी करायला नको होतं.
गुरुनी असं कपट करायला नको होतं. उजव्या हाताचा अंगठा कापल्यामुळे त्याला बाण मारता येणार आणि म्हणून त्याची विद्या सगळी खड्ड्यात गेली. संपला एकलव्य. आजही एकलव्याची बाजू घेणारे 90% लोक आहे. त्याला सांगा त्यांना की असं नाही होत कधी. गुरु कधीच कोणाशी कपट करत नाही. शिष्य करतील, केले आतापर्यंत, याच्या पुढे करतील, आजही आहे. पण कधीच जे गुरु आहेत खऱ्या अर्थानं ते कधीच कुणा शिष्याशी कपट करत नाही. मग का केलं हे? का केलं? श्रेष्ठ अर्जुन ठरावा. कबूल, श्रेष्ठ ठरलाही अर्जुन. पण ज्येष्ठत्वाचा बिल्ला अर्जुनाला घेता नाही आला. समजून घ्या मी काय सांगतोय. फुटबॉलमधला प्लेयर असतो जगातला 1 नंबर, क्रिकेटमधला प्लेयर असतो जगातला 1 नंबर, काय काय खेळ असतील, बुद्धिबळातला असेल, पोहण्यातला असेल, धनुर्विद्येतला असेल, तो जोपर्यंत ते खेळतोय तोपर्यंत जग डोक्यावर घेऊन नसतंय. पण रिटायर झाल्यावर त्याला फारसं कोणी आठवत नाही, कोणी त्याची एवढी आठवण करत नाही. जोपर्यंत तो खेळतोय तोपर्यंत बाबा 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 पुरस्कार काय, अमुक काय, तमुक काय. एकदा तो रिटायर झाला की त्याच्या कलेचं, त्याच्या विद्येचं, त्याच्या कौशल्याचा, त्याच्या निष्णातपणाचा बद्दलचा आदर हळूहळू लोक विसरायला लागतात. आणि विस्मृती ही देवाने दिलेली आपली एक अवस्था आहे, त्यात चूक काहीच नाही आहे. असे कितीतरी क्रिकेटर आहेत की उठल्यापासून झोपेपर्यंत पोरांच्या तोंडात नाव आहे, पण आज कोणी नावही घेत नाही. 3 पिढ्यापूर्वीचे क्रिकेटर आज कुठे आहेत? कुठे आहेत आज? अर्जुनाला श्रेष्ठत्व दिलंय, पण एकलव्याचा अंगठा कापून एवढी मोठी कृपा केली द्रोणाचार्यांनी की अर्जुनाचा एकही मित्रमंडळाचा बोर्ड भारतात नाही, अर्जुनाचं कुठेही मंडळ नाही, अर्जुनाच्या नावानं संघटना नाही. भारतात गावोगाव खेड्यापेड्यात एकलव्याच्या नातानं संघटना आहे, मित्रमंडळ आहेत, मंदिरं आहेत आणि वास्तू आहेत. अंगठा कापला जग म्हणतंय, कापू द्या. त्याचा कापला अंगठा, त्याचं कापलं नाव, त्याचा केला पत्ता कट केला, पण तो त्याच्यावर अन्याय नाही केला. एकलव्याला अमर करून टाकलाय द्रोणाचार्यांनी. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत एकलव्याची गुरुनिष्ठा अमर आहे, अमर आहे, अमर आहे. अंगठा गेला, अंगठा कापला, पण एकलव्याची निष्ठा नाही कापली. बाण न मारता येतोस, ज्येष्ठ ठरला म्हणून गुरुकडे या. हे नाटकं करायचं नाही. पदवीचे, ज्येष्ठत्वाचे, श्रेष्ठत्वाचे भेदाभेद, लहान मोठे, जातीयवाद, अज्ञान, स्पर्धा, ईर्ष्या, द्वेष, मत्सर आणि कपटता अजिबात नाही. समजून घ्या, सूर्यपुत्र कर्णाला सुद्धा सगळं असूनही यश मिळालं नाही. का? तर गुरुच्या आश्रमात कपट केलं. त्याच जगाला असं वाटतंय द्रोणाचार्यांनी कपट केलंय. नाही, गुरु कधीच कपट करत नाही. त्याचा पत्ता कट केला. अरे पत्ता नाही कट केला, त्याला अमर करून टाकलाय, त्याला अमर करून टाकलाय. आजही अर्जुनापेक्षा एकलव्याच्या नावावर हजारो संघटना आहेत आणि हजारो नाही लाखो लोक एकलव्याबद्दल सहानुभूती बाळगून आहे. ही कृपा गुरुदेवांची आणि ती त्याच्यावर होईल ज्याचा संपूर्ण भाव आपल्या सद्गुरूवर राहील. आणि म्हणून बाबा म्हणतात एकनिष्ठ भाव माझा, एकनिष्ठ भाव माझा सद्गुरु चरणापाशी सर्व तीर्थ आले गंगा यमुना काशी. एकनिष्ठ भाव माझा सद्गुरु चरणापाशी त्यात सर्व तीर्थ आले गंगा यमुना काशी. आज मजला दर्शन झाले पुण्य उदयाले नर आणि उभे टाकले रिद्धी सिद्धीच्या दाशी. त्यात सर्व तीर्थ आले गंगा यमुना काशी. एकनिष्ठ भाव माझा सद्गुरु चरणापाशी त्यात सर्व तीर्थ आले गंगा यमुना काशी. ही आपल्या आत्मोद्धाराची सोय आहे.
ही कुटिया नाही, हा आश्रम नाही, संस्था नाही, आपल्या सर्वांच्या परमार्थिक परमभाग्योदयाचा हा एक काय आहे, आधार आहे. हा सांभाळा. ही संस्था कोणा एका व्यक्तीची नाही, एका गावाची नाही, एका जातीची नाही, एका गटाची नाही, एका मंडळाची नाही, केवळ ट्रस्टींपुरती नाही. ट्रस्टी तर मानतच नाही अजून तसं. हे सगळं बाबांचं आहे. हे सांभाळा तर आपलं संरक्षण होईल. एका बकरी मागे 4 कुत्रे लागले. शिकारी कुत्रे इतकी घाबरली, पळते पळते पळते. त्या जंगलातली बकरी होती ती. शेवटी घाबरून घाबरून एका वेलीचं असं ते काय म्हणतात त्याला, असं वेली अशा एकात एक जाऊन त्याचं तयार होतं बा, खोपा विपासा बेट. त्या वेलीच्या बेटात घुसली. तिला प्रॅक्टिस होती. अशी लपून बसली, कुत्र्यांना सापडेना. पण अंदाज आला ही याच भागात कुठंतरी आहे. सापडली असती तर मिली असती. लपली. त्या वेलीच्या बेटात तिला आधार मिळाला. ती सुरक्षित राहिली. पण ती बकरी आहे, ती वेलीच्या आतमध्ये बसून 1 तास 2 तास 3 तास 4 तास झाल्यावर काय केलं असेल तिने, काय केलं असेल. कवळे 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 कवळे. एक खाल्ला, 2, मग तिसरी चौथी. खाता खाता कळलंच नाही भोक्स कधी पडलं. दात लावू नका. जिने आधार दिला त्या संस्थेला दात लावू नका. त्याच्यावर घास टाकू नका. त्याचा स्वार्थ करू नका. त्याचा पोट भरायसाठी वापर करू नका. जर भोक्स पडलं आणि जर का उघडा पडला की ते टपेल आहे 4 कुत्रे 4 बाजूला. थोडं खाता खाता भोक्स पडलं, तिला कळलंच नाही. उघडी पडली थोडी आणि मग काय झालं असेल, कुत्र्याने काढली बाहेर आतडी. जी संस्था, जी परंपरा, जी साधना क्रमाची सातत्याची गुरुदेवांनी दिली आहे मायबाप, त्याच्यासाठी निर्माण झालेल्या संस्था माझं आहे म्हणू नका. मी आहे म्हणून चालते असं म्हणू नका. आणि माझ्यासाठीच आहे असंही म्हणू नका. स्वार्थ करू नका. घास खाऊ नका. घास टाकू नका. दात लावू नका त्याला. बस आणखी काय आहे. आणि हे त्यालाच कळेल ज्याच्या हृदयात खऱ्या अर्थानं गुरु आहे. माऊली म्हणतायत मज हृदयी सद्गुरु तेने तरिलो हा संसार परू. म्हणून विशेषात त्यादरू विवेकावरी. उद्या सकाळी 10 वाजता आपण आपल्या जागेवर 10पर्यंत जप करायचा आहे. तुम्हाला निरोप येईल मौन सोडण्याच्या तयारीसाठी. तत्पूर्वी 1 तास यज्ञाची पूर्णावती बाबांच्या हस्ते होईल. महाराज लोकांच्या वेदवणाऱ्यांचे आशीर्वाद होतील. मग तुम्हा सर्वांना इकडं आणलं जाईल. इथं या ठिकाणी पुन्हा बाबांचे समयोचित आशीर्वादपर काही शब्द होतील. बाबा सांगतील तसं. आणि त्यानंतर मौन सुटेल याच ग्राउंडवर. मौन सुटल्यावर तुम्हाला उपवास सोडण्याची व्यवस्था इथंच केली आहे. उपवास सोडला रे सोडला की तोपर्यंत कोणाला शिवायचं नाही. मग जायचं बॅगा भरायच्या आणि पुढच्या वर्षी येणारच असं बाबाजींना सांगून पाऊल बाहेर काढायचं. लक्षात घ्या. हे का सांगतो की भक्तीची पंढरी गुरुदेवाने तुमच्या आमच्यासाठी निर्माण केली आहे. बाहेर जाताना एकदा त्या कळसाकडे बघा. सर्वेश्वर महादेवाच्या बाबाजींच्या स्मृती मंदिराच्या कळसाकडे बघा. विश्वस्तांच्या 1 महिन्यापासून सुरू असलेल्या प्रयत्नांचं समायोजन सामर्थ्याकडे बघा. साधू संतांची योजना बघा. भक्तांचं दान बघा. आणि बाबांच्या पायाला किती टेंगळं आलेत तुमच्या सुखासाठी, तुमच्या अनुष्ठान संपन्नतेसाठी. याच्यासाठी एकदा बाहेर गेल्यावर वळून पहा आणि सांगा जातो माघारी. जातो जातो माघारी. भैरवी जातो माघारी. जातो माघारी. जातो माघारी. जनार्दन नाथा तुमचे दर्शन झाले आता. तुमचे दर्शन झाले. जातो माघारी.
जातो माघारी पंढरीनाथा तुमचे दर्शन झाले आता. हो तुमचे दर्शन झाले आता. हो तुमचे दर्शन झाले आता. तुझ्या नादाने पाहिली मी ही तुझीच रे पंढरी तुझ्या नादाने पाहिली मी ही तुझीच रे पंढरी धन्य झालो आम्ही जन्माचे नाम घेऊ तुझे आवडीने हो नाम घेऊ तुझे आवडीने जातो माघारी जातो माघारी जातो माघारी पंढरीनाथा तुझे दर्शन झाले आता. तुझे दर्शन झाले आता. हो तुझे दर्शन झाले आता. दीपविली तुझी पंढरी चालू झाली भक्तांची वारी दीपविली तुझी पंढरी हो चालू झाली भक्तांची वारी. तुका म्हणे तुका तुका म्हणे तुका म्हणे तुका म्हणे तुका म्हणे तुका म्हणे भक्ती करा तुझी जाती पापे जन्माची पळवणी हो जाती पापे जन्माची पळवणी जातो माघारी जातो माघारी जातो माघारी पंढरीनाथा तुझे दर्शन झाले आता. हो तुझे दर्शन झाले आता. हो तुझे दर्शन सांगतेपूर्वीची पूर्रात्र 7व्या दिवसाच्या सायंकाळी वाङ्मयीन सेवेचे पुष्प देवगुरुदेवांच्या चरणावर समर्पित करतो. आजपर्यंत तुम्हा सर्वांच्या अद्भुत सहयोगानं हा कार्यक्रम न भूतो न भविष्यती झाला. तो उद्या पूर्णाहुती आणि मौन सोडून महाप्रसाद होईपर्यंत सहयोग तसा द्यावा अशी विश्वस्त मंडळ भक्तमंडळ सर्व साधू संतांच्या वतीने आपण सर्वांना विनंती करतो आणि थांबतो. उठा. जय जनार्दन जय जनार्दन मंगलमय मूर्ती जनार्दन मंगलमय मूर्ती.